नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मतिमंद 37 वर्षीय अविवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना 2 दिवसांपूर्वी ग्रामीण भागात घडली आहे. या घटनेमध्ये अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेले सख्खे भाऊ आहेत. वाल्मिक रोहिदास घाणे, अक्षय रोहिदास घाणे, राहणार पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा सख्ख्या भावांची नावं आहेत. सदर मतिमंद असलेली 37 वर्षीय अविवाहित महिला तिच्या कुटुंबांसमवेत राहत आहे. तसेच ती राहत असलेल्या गावातील जुन्या घरी झोपण्यासाठी गेलेली होती. दरम्यान पाऊस पडून गेल्यानंतर ढगाळ वातावरण असल्यानं वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे अंधार झालेला होता. मात्र अचानक या महिलेचा किंचाळण्याचा आवाज येत असल्यानं तिच्या कुटुंबातील सदस्य ताबडतोब जुन्या घराकडे गेले. त्यावेळी वाल्मिक घाणे हा तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पकडल्यानंतर त्यानं हाताला हिसका देत तो तिथून पळून गेला. त्यावेळी अक्षय घाणे हा कुणी येऊ नये म्हणून बाहेर उभा राहून लक्ष ठेवत होता. त्यानंतर तोही तिथून पळून गेला असं फिर्यादीत म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी घारगाव पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून घेतलाय. पुढील तपास पोलीस करतायत. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.